रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज माग माग म्हणायचं आहे. आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान समझ जाएंगे. दूर चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों को भगवान समझ जाएंगे. दूर चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान समझ जाएंगे. दूर चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों को भगवान समझ जाएंगे. चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान समझ जाएंगे. महिमा सुनिए प्रभु अवल सुनिए प्रभु अवल मेरी पुरानी प्रभु. हे म्हणतील तसं. मैंने चरणों की महिमा सुनिए प्रभु. मैंने चरणों की महिमा. पुन्हा एकदा. मैंने चरणों की महिमा सुनिए प्रभु. मैंने चरणों की महिमा. आवाज नाम लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु. मौत की बचती मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे. मौत की बटकी सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे. मौत की बचती सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे. मौत की बटकी सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे. मौत की बचती सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे. चरण धोकर तुमको मिलाने लगे. बात भगवान चरणों की महिमा सुनिए प्रभु अवल करेगी मेरी पुरानी. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु. नाव लकड़े की मेरी पुरानी. मैंने चरणों की महिमा नाव लकड़े की. शाबाश, शाबाश. बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु. लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच भक्ति में शक्ति दिखाई प्रभु. तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच भक्ति में शक्ति दिखाई. तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच भक्ति में शक्ति दिखाई प्रभु. तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच भक्ति में शक्ति दिखाई प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु. नाव लकड़े की मेरी पुरानी. मैंने चरणों की प्रभु
मोही पद पद्म पखारण कहू। प्रभु बोले जाओ भाई, बेगियान जल पाव पकारो, होत विलंब उतारे पारो, जाओ जल्दी जल लेकर आओ म्हटल्यावर हा उठला लाला साहेब, घरी जायला लागला. लक्ष्मणजी म्हणले दादा याला पाणी आण म्हणलं तुम्ही पाय धुवायला, आणि गावाकडे चाललं. प्रभूने आवाज दिला, का जा रहा केवट, थांबला. घर जा रहा हूं घर. और तुम्हें घर का भेजा? बोले आपने नहीं भेजा लेकिन मुझे है भेजा. कोई मंगल कार्य करना पड़ता तो पत्नी को साथ रखना पड़ता. भगवान के पांव धोने का प्रोग्राम है तो मैं पत्नी को बुलाता हूं. लखन जी बोले भैया ये घर जाएगा, बच्चे को बुलाएगा, पत्नी को बुलाएगा, बच्चे नहाएंगे, कपडे बदलेंगे, तब तक खड़ा रहना पडेगा. फसे है क्या करे, जाओ भाई. घरी आलं, याची ती बायको गाठी गाठीचं लुगडं झिंजा केसाच्या उडत होत्या, मोडकं झोपडून 2 उघड्या अंगाचे लेकर, आणि हे खुशीत आलं. अगं चल, भाग्याचा उदय झाला आपल्या, जगाचा बाप न त्याचे पाय धुण्याचे योग आपल्याला. बायको रडून म्हणाली, दारिद्र्याला मर्यादा असली पाहिजे होती हो. एकही धातूचं भांड गरीबाच्या घरात नाही, सोन्या चांदीचं नसू द्या, पण देवाचे पाय धुवायला तांब्या पितळेचं तर पाहिजे होतं. आपलं हे लाकडाचं काठोट आहे. भाग्यवान आहोत आपण. धातूचं भांड असतं तरी त्याच्यात मी देवाचे पाय धुतले नसते का? माझा भगवान 14 वर्षाकरता उदासीन वेशात आहे, त्याला धातूला स्पर्श करायचा नाही, त्याच्या व्रताला बाद येऊ नये म्हणून लाकडाचं काठोट वापरायचं आहे. दुसरं कारण, नाव पाण्यानं भरली म्हणजे दिवसभर काठोटानं पाणी फेकतो. त्याला वाटलं उद्धाराची वेळ आली तर मला झोपड्यात ठेवलं, नावेचा उद्धार होऊ दिला म्हणून काठोटाला संधी. आणि तिसरं कारण तुला कळत नाही, धातूच्या भांड्यात पाय धुतल्यावर तीर्थ वाटून दिलं की भांड कोरडं होतं, पण लाकडाचा धर्म काय, त्याच्यात पाणी मुरल्या जातं. हे लाकडाचं काठोट आहे, त्याच्यात आपण पाय धुवू, देव निघून जाईल आणि मुरलेलं तीर्थ असेल. 1 महिना तू बाजरीचं पीठ मळू मळू भाकरी करशील तर गरीबाच्या परिवाराला 1 महिना चरणामृताचा प्रसाद मिळत राहील. म्हणून मी काठोट, पाणी कठवटा भरिले यावा. गंगेच्या काठाला काठोकाठ पाणी भरलं, डाव्या हातात काठोट, जगाचा बाप उभा आहे, उजवा पाय सोडला काठोटामध्ये, पाय धुवू लागला. लालासाहेब भावविभोर झाला, त्याला रडू आवरेना. का? कारण शोधा. विचार केला, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. लोहाऱ्यात बसून जर गंगेचं नाव घेतलं तर पाप जळतं. त्या गंगेत आंघोळ केल्यावर काय होईल? आणि ते गंगा ज्याच्या चरणातून जन्माला आली त्याचे पाय धुवायचं भाग्य मी कोण्या जन्मात पुण्य केलं? भाव विभोर झाला, त्याला रडू आवरेना. त्याच्यामुळे हात हालतो, भांडा हलतं, देवाचा पाय हलतो. देवाचा पाय हलतो तर लक्ष्मणजी मध्येच बोलले, ए केवट, पाव धोने के तरीका है करे, भगवान हिल रहे, भगवान गिर जाए. चुप रहो लखन जी, मेरे तरीके से होगा, बीच में बोलना नहीं, ये गंगा काठ है, अयोध्या नहीं. प्रभू म्हणाले, तसं नाही रे बाबा. अरे ते माझा पाय हलतो, तुझा हात हलतो, भांडा हलतो, मी हलतो, पडलो तर तुम्ही चेष्टा करता का मालक गरीबाची? म्हणजे एक विचारू, काय बळीला घातला पाताळ्यात त्या दिवशी किती किलोमीटर उचलला होता हो पाय? त्या दिवशी नाही ना पडला. आणि फाटक्या लंगोटीवाल्यासाठी फुटभर पाय उचलतात, पडण्याची भीती. चेष्टा करता मालक? जर पडण्याची भीती वाटते तर खाली वाका ना, माझं डोकं धरा, तुम्ही नाही पडायचे, मला आशीर्वाद भेटल. एवढा वस्तात वाकला देव, डोकं धरलं, तो पाय धुतो. आणि प्रभू हसत होते, दोघाकडे पाहून, सीतेकडे पाहून हसायचे, लक्ष्मणाकडे. का? सीते बघ ना, या बापानं तुझ्यासारखी कन्या दिली तरी सासऱ्याला मांडवात डाव्या पायाचा एकच अंगठा धुऊ दिला, हे देत नाही काही. 2 वाजल्यापासून एकटं धुतं पाय तू बघ. लक्ष्मणाकडे पाहून हसायचे. लक्ष्मणा, अरे हे व्याजासह वसुली चालली रे. कोण आहे हा माहिती आहे तुला? हा मागच्या जन्मी कासव होता, तू शेष, मी विष्णू. तुझ्यावर झोपायचो ना, हा कासव दर्शनाला यायचा, माझी निद्रा भंग होईल, तू फणा उघडायचा, निघून जायचा. एक दिवस तो जास्त जवळ आलता, मारला जोरात फणा, मेला तो. त्याला दर्शन नाही घेऊ दिलं तू. तोच कासव झाला नावाडी, तो शेष झाला तू लक्ष्मण, तो विष्णू झालो मी राम. मागच्या वेळेला तू दर्शन घेऊ दिलं नाही ना याला. आता 2 वाजल्यापासून ते तुला लांब उभं ठेवतं, एकटं तुझं पाहिलं का? मागची वसूल चाली व्याजासह. हा ना. मग तीर्थ वाटलं, भिल्ल लाईन मध्ये उभे आहे,
सीतामाईने इशारा केला लक्ष्मण दिला, चला ना लाईन मध्ये. त्याच्या पुढं आता काय पुढं? तुमच्या भावानं नाव मागितली, आपण दीर भावजई त्याला तीर्थ मागू. पुजारी तो आहे, पुजारी. सीतामाईला तीर्थ देतो नावाडी. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशम. लक्ष्मणानं खाली मान घालून हात पुढे गेला तरी तीर्थ दिलं. आता बसायचं. थांबा देवा, माझा अहंकार तोडवा पहिला. तो प्रभूच्या चरणापासून नावेपर्यंत पालथा झोपला बरं का. 2 कारण आहे मालक. तुमचे पाय भिजले, त्याला माती लागू नये, नावेचा घोटाळा होऊ नये. 1. दुसरं कारण, भविष्य काळात मी ज्याला त्याला सांगत सुटू नये, तो पठ्ठा आहे मी. ज्या पठ्ठ्यानं देवाचे पाय धुतले मी, तो पठ्ठा आहे असा मला अहंकार राहू नये. तुमच्या लातणी पहिला अहंकार तोडवा मालक. अहंकाराचा वारा न लागो राजसा, आणि मग नावेत बसा. हा, प्रभू सीता लक्ष्मण गुहकजी नावेत बसले. नाव निघाली. आता पलीकडचा काठ यायला थोडा वेळ लागणार होता, पण त्याला माहिती होतं हे संधी पुन्हा नाही, पाण्यात उडी टाकत नाही देव, म्हणून नाव फिरवली पुन्हा वापस. लक्ष्मण दादा आता उतरलो असतो 5-10 मिनिटात, वापस घेऊन चाललो. जाऊ दे, का तिकडे उतरू? कारण तुला का नाही विनाकारण वाद घालायची सवय लक्ष्मणा. म्हणजे 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 काय म्हणतो, बिगर तिकीट कंडक्टर सोबत भांडत नसतं. आपण फुकट बसलो, तिकडे उतर. इकडे नाही तिकडे 4 चक्कर झाले. क्यों रे, इधर का उधर, उधर का इधर, इधर का उधर, 4 चक्कर लगा रहा. 4 चक्कर मध्येच वैताग लागा मालक. आम्ही जीवानं 184 एवढी चक्कर मारला तर मांडलं का गारानं? तू 4. तसं नाही रे भाऊ, राजाचे पोरं आम्ही लेगा आतापर्यंत रथात बसलो, घोड्यावर बसलो, नावेत बसण्याची पहिली वेळ आहे. भीती वाटते. भीती भावसागरातून तारता नदीच्या पाण्याची भीती. आणि जर भीती वाटते एक काम करा ना, माझा हात धरा. शाबास. भीती मला वाटत हात तो धरू. हा मालक, का मी जीव आहे तुम्ही देव आहे. मग जीव की आदत है हाथ पकड़ना छोड़ना, हाथ पकड़ना छोड़ना, हाथ पकड़ना छोड़ना, लेकिन भगवान जिसका हाथ पकड़ता कभी छोड़ता नहीं. करके आप मेरा हाथ पकड़ो. जीव की आदत है हाथ पकड़ना छोड़ना, हाथ पकड़ना छोड़ना, हाथ पकड़ना. 21 तारीख तक लोग राम कथा सुनेंगे, समझ लेना हाथ पकड़ लिया. और 22 के बाद सैराट देखने जाएंगे, समझ लेना छोड़ दिया. ये जीव की आदत है, पकड़ना छोड़ना, पकड़ना छोड़ना. लेकिन भगवान जिसका हात पकडता कभी छोड़ता नाही. तो मेरा हात पकडो. देवानं जीवाचा हात पकडल्यावर पलीकडचा काठ यायला वेळ लागला नाही. आली नाव, उतरला नावाडी, दोर बांधला झाडाला. राम लक्ष्मण सीता गोहकजी उतरले, दंडवत घातला प्रभूला. प्रभूनं सीतामाईकडे पाहिलं. सीतामाईनं आपल्या बोटातली मुद्रिका काढली, प्रभू जवळ दिली, आणि प्रभू ती मुद्रिका नावाड्याला देऊ लागले. तो नावाडी रडला. का रडतो रे बाबा? मालिक आपको वचन दिया था, उस पार ले जाने के बाद उतारी स्वरूप कुछ नहीं लूंगा. अभी स्वर्ण की मुद्रिका दिखाकर मेरी मजाक कर रहे? बराबर है. मेरे कपड़े फटे हैं ना मालिक, ये भी सुनो, मेरे कपड़े फटे हैं, संस्कार फटे नहीं. मैंने आपको वचन दिया था, उस पार ले जाने के बाद कुछ नहीं लूंगा. आणि ज्याचा धंदा सारखा ते एकमेकापासून पैसे घेत नाही मालक. धंदा सारखा म्हटल्यावर लक्ष्मण आलाच. सारखा कसा रे? राजाचे पोरं आम्ही तू नावाडी. तुम्ही बोल नका, तुम्हाला जमत नाही 2 वाजल्यापासून. बोले भाऊ माझ्यासोबत बोल. धंदा सारखा. हो धंदा सारखाच आहे मालक. तारण्याचा बनतोय मी. फक्त बिझनेस छोटा मोठा. माझी टपरीन तुमचं होलसेल. म्हणजे सांगतो ना, तारण्याचा धंदा. मी नदीहून तारतो, तू भवसागरातून तारतो. माझी टपरी आहे, तुझं होलसेल आहे. धंदा एकच आहे ना. आणि सारखा धंद्यावाले पैसे घेत नाही. हे त्या सलून मध्ये दाढी करतं, हे सलून मला या सलून मध्ये दाढी करतं. हमारी तुम्हारी कची उतराई, नापित नापित की बनवाई. नाई से ना नहाई ले तो धोबी से ना धोबी ले, तिन जाति कुन बिगाड़े प्रभु तुम आए मोरे घाट, मैंने पार उतार दियो, मैं आऊंगा तोरे घाट तो भव सागर पार उतारियो, फिरती बार जब तुम आवासो प्रसाद मैं श्री धरी लेवा. चलता हो केवट म्हटल्यावर लेकराला सोडून माय जाते का नाही, तितका रडू लागला नावाडी. जाऊ कहा तजे चरण तुम्हारे,
आणि प्रभू निघाले. सीतामाईनं गंगा मातेचं पूजन केलं. गंगा मातेनं सीतामाईला आशीर्वाद दिला, सीता देवर आणि पतीसह सकुशल तू अयोध्येला वापस येशील. आता प्रभू, सीता, लक्ष्मण, गुहकजी प्रयाग क्षेत्रात आले. भारद्वाजजीच्या आश्रमात भारद्वाजजीनं पूजा केली, बसायला दिलं, कंदमूल फळे खायला दिले आणि विनंती केली, मालक आज के रात मेरे आश्रम में विश्राम करो, खा पी के कल दोपहर 2 बजे निकलो. ही भानगड कळली तुम्हाला? बस आज की कथा. भारद्वाज जी के आश्रम में विश्राम कर रहे हैं. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर, लाईक नक्की करा.